मित्रांनो, तुम्ही हरिश्चंद्रगडावर फिरायला येतात, पण तुम्हाला इथल्या हरिश्चंद्र राजाची गोष्ट माहिती आहे का? चला मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर राम राम मंडळी. तर मित्रांनो, गोष्ट आहे ती त्रेतायुगातली. त्रेतायुगात अयोध्यावर राज्य करणारे राजा हरिश्चंद्र सत्यप्रिय आणि न्यायप्रिय म्हणून प्रसिद्ध होते. एका दिवशी महर्षी विश्वामित्रांनी हरिश्चंद्र राजाची परीक्षा घ्यायची ठरवली. मग एका रात्री हरिश्चंद्र राजांना स्वप्न पडलं. स्वप्नात राजाने आपला सगळं राज्य महर्षींना दान करण्याचं वचन दिलं आणि जागे झाल्यावर तो वचन खरोखर पाळला. राज्य दान केल्यावर विश्वामित्रांनी राज्याभिषेक कर म्हणून 500 सुवर्ण मुद्रांची मागणी केली आणि दक्षिणा चुकवण्यासाठी राजाला आपले राज्य सोडावे लागले. दक्षिणेची रक्कम पूर्ण करण्यासाठी राजाने आपली पत्नी तारामती व मुलगा रोहिदास यांना एका ब्राह्मणाला विकले आणि स्वतःला काशीच्या एका चांडळाने विकत घेतले. राजा स्मशानात येणाऱ्या मृतदेहांचा कर, दहन कर गोळा करण्याचा काम करू लागला. एक दिवशी राजाचाच मुलगा रोहिदास सर्पदंशाने मरण पावला. दुःखी तारामती आपल्या मुलाचा पार्थिव घेऊन स्मशानात आली. तिथं उभा असलेला हरिश्चंद्र हाच तिचा पती होता. तारामतीने विनंती केली की हा आपलाच मुलगा आहे, अंत्यसंस्कार करून द्या. पण हरिश्चंद्र म्हणाले, मी इथं माझा मालकाचा सेवक आहे, कर दिल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाही. पण तारामती कर भरायला एक पण पैसा नव्हता. शेवटी तिने आपल्या साडीचा पदर फाडून देण्याची तयारी दाखवली. पण त्या क्षणी देव आणि महर्षी विश्वामित्र प्रकट झाले आणि त्यांनी सांगितला, राजा, ही तुझी सत्यनिष्ठेची परीक्षा होती आणि तुम्ही ती उत्तीर्ण झाला. देवतांनी रोहिदासला परत जिवंत केला आणि हरिश्चंद्र राजांना त्यांचा राज्य परत मिळाला. त्यांना सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून अमर कीर्ती मिळाली. मित्रांनो, आता कलियुग चालू आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत राजाची कीर्ती महान आहे. चला मग, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? अशाच नवीन व्हिडिओसाठी कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.